स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळ्यातील संतोषी माता चौकातून गुंगीकारक औषधासह दोघांना एलसीबी पथकाने घेतले ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थ परिसरात केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा साठा जप्त केलेला आहे। दरम्यान या प्रकरणी कल्पेश जगदाळे आणि अजय कोडी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली असून पथकाने आरोपींकडून 216 औषधाच्या बाटल्या, 1200 गुंगीकारक गोळ्या, 2 मोबाईल फोन व 1 TVS मोपेड दुचाकी असा एकूण 1,45,832 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली। एलसीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडीन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता 2 आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत। त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष 20 आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष 20। हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडीन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत। याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू। आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे।